गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी स्पेशल अशी आळूची वडी करायची. तर ही आहेत आळूची पानं आणि आपण तोडून घेऊया. जास्ती काय नाही, 10 ते 12 आळूची पानं तोडून घ्यायची आपल्याला. मम्मीनं लावलेत, खूप मस्त अशी आळूची पानं आलेली आहेत, कवळी कवळी. तर काढून घेऊया. तर ही एवढी काढलेली आहेत आळूची पानं आणि ही पूर्ण आळू. आणि इथं हे केळीचं झाड आहे. तर आता सध्या आपल्याला एवढीच बास. आणि हे बघा, माझ्या मागं आली पळत कोकरू पिल्लं. तर ही घेतलेली आहेत बघा आळूची मस्त अशी हिरवीगार पानं. आणि आपण आता ह्याच्या वड्या बनवणार आहे. आपल्याला वड्या करायच्या आहेत, तर त्यासाठी हे असं मस्त बेसन पीठ आहे, ते मळून घेतलेलं आहे. ह्याच्यात काय काय टाकलेलं आहे: सोडा, ओवा, जिरं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं चवीपुरतं तिखट टाकलेलं आहे आणि मीठ चवीपुरतं टाकलेलं आहे. आणि हे मस्त असं पीठ एकदम मऊ मऊ मळून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता वड्या लावून घ्यायच्यात. आणि हे आता आपण वडीला लावून घ्यायचं, पातळ लावायचं असं. ह्या पाण्याची अशी व्यवस्था आणि एकदमच लावून ठेवायचं आणि नंतर मग तळून घ्यायचं. तर एक एक करून आपण लावून घेणार आहे. असं व्यवस्थित लावून घ्यायचं. ह्याची फॅन समोर बसून स्वयंपाक करते बघा. तर ही बघा, इथं मम्मीनं वड्या तळायला घेतलेल्या आहेत आणि थोडक्यात तेलात अशा मस्त अशा वड्या तळून घ्यायला लागलेल्या आहे. आणि ह्या इकडं बघा, हे तळून झालेले आहेत. तर आपण टेस्ट करून बघूया. हे मम्मी वड्या तळायला लागली. ही मम्मीची मम्मी स्पेशल आजीसाठी वड्या तळून घ्यायला लागली. आणि आजोबा पण आलेत इकडं. आणि आता सगळे वड्या झाल्यानंतर जेवण करून घ्यायचं. बाबा पण आत्ता झालेत पॉईंटवरून. पाणी दाखवायला गेलते काय पॉईंटवर. मम्मा टेस्टला दाखव ना एक दे, पोळू दे. तर ही दिली मम्मीनं वडी टेस्ट करायला. तर बघूया टेस्ट कशी झाली. मस्त झाले, एकच नंबर. या सगळ्यांनी वडी खायला. पोळते अजून. दुसरं काय काय केलं आज? चपाती, शेंगाची पोळी, बाजरीची भाकरी, मसूर डाळीची आमटी, वांग. अजून राहिले तळायच्या. तर जेवण तयार झालेलं आहे आणि आता आम्ही मस्त जेवण करणार आहे. ही केलेली आहे शेंगाची पोळी आणि ही वडी आळूची आणि डाळीची आमटीनी चपाती. तर हे सगळे आजी, मम्मी, बाबा, आम्ही सगळेजण आता जेवायला बसलेत. आणि आजोबा जेवलेत, बाहेर निवांत बसलेत. तर या जेवायला सगळेजण. चला बाय बाय. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा.